नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शहा, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करून लोणंद फलटण पंढरपूर रेल्वेसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत। फलटण पंढरपूर रेल्वेसाठी केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाने 50% वाटा देण्याचे कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर केले आहे। त्यामुळे लवकर लोणंद फलटण पंढरपूर अनेक दिवस प्रलंबित राहिलेला रेल्वेचा प्रश्न अखेर माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे मार्गी लागला आहे आणि इंग्रजकालीन असणारी ही कागदावरील रेल्वे पटलावर आली आहे। त्यामुळे इंग्रजकालीन असणाऱ्या या रेल्वेचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे। प्रांताधिकारी विजया पांगारकर यांची लोणंद फलटण पंढरपूर रेल्वे प्रकल्पांतर्गत जमिनीबाबत माळशिरस तालुक्यातील भूसंपादन झालेल्या गावांचे सर्वे नंबर, गट नंबर व त्यांचे नकाशे इत्यादी बाबत आढावा बैठक झाली होती। त्या बैठकीत सांगितल्याप्रमाणे आता प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात झाली आहे। ज्युनियर इंजिनियर पंढरपूर महादेव बनगे, सीनियर सेक्शन इंजिनियर सोलापूर सूर्यकांत प्रसाद, माळशिरस भूमी अभिलेख अधिकारी जितेंद्र माहुरकर, माळशिरस भूमी अभिलेख अधिकारी गणेश शिंगारे, माळशिरस तलाठी सचिन पाटील, नगरपंचायत विभागातील ध्रुवकुमार सोनवणे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर कुंडलिक सरगर, केंद्रीय मध्यवर्ती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्रीनिवास कदम पाटील आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी केंद्रीय मध्यवर्ती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्रीनिवास कदम पाटील यांनी फलटण पंढरपूर रेल्वेच्या ट्रॅक व डेपो विषयी माहिती जाणून घेतली आहे। तसेच अधिकाऱ्यांनी याविषयी त्यांना सविस्तर माहिती दिली आहे।